नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेम बाबत आता लास्ट डेट येण्याच्या मार्गावर आहे, तरी अजूनही विद्यार्थ्यांना या ठिकाणी MAPS क्लेम समजलेला नाही। खूप दिवसापासून आपण या MAPS क्लेम बाबत सर्व माहिती देण्याचं काम करतोय, फक्त यामध्ये कमतरता आहे ते तुमची माहिती करून घेण्याची इच्छा या ठिकाणी तुम्हाला राहिली नाही असंच या ठिकाणी दिसतंय। कारण की कालपासून मी या ठिकाणी माझा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करत आहे। पण जे काही मला मेसेज येतात ते संपूर्ण जर बघितलं आपण तर तुम्हाला त्याची माहितीच नाही, म्हणजेच MAPS क्लेम तुम्हाला या ठिकाणी समजलेलाच नाही। MAPS क्लेमचा स्टेटस सुद्धा या ठिकाणी पाहता येत नाही। त्याच्यानंतर क्लेम रिजेक्ट झाला तर काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर क्लेम रेक्टिफाय झाला तर काय करायला पाहिजे, कुठला प्रॉब्लेम आला तर कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचं, याचे संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेली आहे। त्याची प्लेलिस्टही या ठिकाणी आपण बनवलेली आहे। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जरी आपण या ठिकाणी बघितला तर ती आहे तुमची कमतरता, ती माहिती करून घेण्याची। हा सर्वात मोठा फॅक्ट या ठिकाणी आपल्याला माझ्या कालच्या अनुभवातून तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर आज जे तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्याच विषयी शॉर्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तेवढं जरी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं तर तुमचा क्लेम हा लवकर अप्रूव्हल होऊन जाईल। म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, आता MAPS बाबत आपले जे काही समस्या आहेत ते मंथली क्लेम आणि इयरली क्लेम या आहेत। आणि त्यानंतर जर समस्या जर या ठिकाणी आपण पाहिलं तर ते आहेत बघा या ठिकाणी रिजेक्ट आणि रेक्टिफाय। या चार जर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजलं तर तुमचा जो काही क्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्ही स्वतः या ठिकाणी करू शकता। सर्वात प्रथम आपण माहिती करून घेऊया इयरली क्लेम कोण करू शकता आणि इयरली क्लेम मध्ये जर बघितलं तर आपण काय काय प्रॉब्लेम्स या ठिकाणी येत आहेत। आता या इयरली क्लेम मध्ये जर आपण बघितलं तर इयरली क्लेम कोण करणार आहे। इयरली क्लेम करण्यासाठी तुमची जी काही अप्रेंटिसशिप आहे ती अप्रेंटिसशिप एंड झालेली पाहिजे, म्हणजे तुमची संपलेली पाहिजे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे फॅक्ट आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। जर तुमची पेमेंट या संपूर्ण 12th मंथ मध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये जर तुमची पेमेंट 6667 पेक्षा जर अबोव असेल, म्हणजे जर वर असेल, तरच तुम्ही या ठिकाणी इयरली क्लेम करू शकता। हा फॅक्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आता हा DBT आकडा का काढलेला आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड म्हणजे जे काही तुमची पेमेंट रिसीव्ड झालेली आहे ते टाकल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस मंथली क्लेम करताना हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी बघितला असेल तर या 7000 टाकल्याच्या नंतर जो काही तुम्ही पेएबल मंथ जो असतो म्हणजे तुम्हाला जे भेटणारा मंथ असतो तर त्या मधला आकडा या ठिकाणी चेंजेस होत जातो, जसे की 3500 असो, 2000 असो, 2500 असो तसं। आता या 6767 पेक्षा जर कमी पेमेंट तुम्हाला या ठिकाणी आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणारा लाभ 3500 न मिळता तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो तुमच्या पेमेंट नुसार कमी। आता ऍज पर पोर्टल नुसार जर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलं तर तो किती भेटतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की चेंजेस होत असतात। म्हणजे तुम्हाला मिळणारा लाभ हा तुम्हाला या 6767 पेक्षा जर कमी पेमेंट आली तर तुम्हाला मिळणारा हा लाभ 3500 न मिळता तुम्हाला तो कमी मिळत जातो। हा येणारा आकडा जो आहे तो पोर्टल ऑटोमॅटिक डिसाइड करतं की आपण त्या ठिकाणी फिल करत नाही किंवा कुठला कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी आकडा आपण टाकत नाही। तुम्ही जसंही या प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये तुमची पेमेंट फिल करता, पेमेंट फिल केल्याच्या नंतर हा ऑटोमॅटिक येतं। म्हणजे तुम्हाला मिळणारा आता या ठिकाणी इयरली क्लेम करताना तुम्हाला मिळणारे जो 42000 रुपये आहेत तर 42000 रुपये न मिळता तुमचा जर या ठिकाणी पेमेंट जर कमी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कमी मिळाले असते। हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे। म्हणून तुम्हाला आरो नेहमी सांगत असतं की ज्यांची पेमेंट ही 6667 पेक्षा कमी आहे त्यांनी काय करा की मंथली क्लेम करा। हा आकडा तुमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे। मंथली क्लेम का करा, कारण की तुम्हाला मिळणारे हे 3500 न मिळता तुम्हाला याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये मिळू शकतात। आता हा किती कमी मिळतील ते तुमच्या पेमेंटवर डिपेंड असेल। 5800 पेमेंट आली का, 6000 आली का, 6500 आली का, हे जे मिळणारा आकडा आहे तुम्ही ज्यावेळी या प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड मध्ये फिल करता, फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी जो तुम्हाला पेएबल अमाऊंट असतो मंथली त्याच्यामध्ये कमी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। ते तुम्ही स्वतः पोर्टलवर गेल्याच्या नंतर चेक सुद्धा या ठिकाणी करू शकता। म्हणून आरो तुम्हाला सांगतंय की मंथली क्लेम करायचं।
जेव्हा तुमची पेमेंटचा आधार 667 पेक्षा कमी असेल तेव्हा, जर तुमची ही 6667 पेक्षा पेमेंट वरच असेल या ठिकाणी संपूर्ण 12th मंथ मध्ये, म्हणजे तुम्ही 12 महिने अप्रेंटिसशिप केली, 12 महिने अप्रेंटिसशिप केल्याच्या नंतर तुमची पेमेंट आहे 6667, म्हणजे तुमची कंटिन्यू समजून घ्या 7000च या ठिकाणी पेमेंट आली, तर तुम्ही या ठिकाणी इयरली क्लेम करू शकता. तुमचं कोणीही या ठिकाणी रिजेक्ट करणार नाही. हे तुम्हाला या पोर्टलचं स्कीम तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता जेवढे काही आपले विद्यार्थी आहे, विद्यार्थी महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी क्लेम अजून समजूनच घेतला नाही, MAPS पोर्टलला अजून समजूनच घेतला नाही, म्हणून अशा सारख्या अडचणी तुम्हाला अजून खूप साऱ्या प्रमाणामध्ये येत आहे. क्लेम केलं, कुठेतरी नेट कॅफेवाल्याकडे गेलं, त्यांनी भरून टाकला, त्याला काही माहिती नाही. स्वतः केलं, आपण चुकीचा क्लेम केला, त्याला काही माहिती नाही. ही अशी चुका न करता आपण थोडंसं जर याच्यामध्ये जाणून घेतलं, थोडीशी जर माहिती करून घेतली, तर या होणाऱ्या चुका तुम्हाला टाळता येतील. म्हणून मी सांगतो की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जी कमतरता आहे ते तुम्हाला याची माहिती करून घेण्याची ही सर्वात मोठी कमतरता या ठिकाणी मला तरी या 2 दिवसापासून पाहावयास मिळतं. कारण विद्यार्थी मला कमेंट करत असतात की हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, अशा सगळे जे प्रॉब्लेम आहे त्यांचं सोल्युशन ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेले आहे. फक्त कमतरता काय आहे आपल्याला ती पाहण्याची. म्हणून असं न करता आता ही शेवटच्या स्टेजला MAPS क्लेमची स्टेज येऊन पोहोचलेली आहे. मग अशा न करता आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर आपले प्रॉब्लेम फाइंड आउट करून सोल्युशन करून घ्यायचे आहेत. म्हणजे आजचा जो काही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी ते महत्त्वाचा याच्यासाठी चाललेला आहे की तुमचे जे काही बेसिक प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन आपल्याला काय करता येईल ते तुम्ही स्वतः कशा पद्धतीने फाइंड आउट करून सोल्युशन करू शकता याचीच माहिती आहे. आता हे इयरली क्लेम करण्यासाठी 2 क्रायटेरिया आहेत. एक तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट पाहिजे आणि दुसरा जर बघितलं आपण या ठिकाणी तुमची जी काही अप्रेंटिसशिप आहे जे 12th मंथ मध्ये 6767 पेक्षा जर पेमेंट वर असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लेम करू शकता. तो कुठला? इयरली. आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया मंथली क्लेम करण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे. कारण की या जर गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं तरच तुम्हाला या ठिकाणी जो काय क्लेम आहे तो क्लेम लवकरात लवकर अप्रूव्हल होतं. आता यामध्ये मंथली क्लेम करण्यासाठी तुम्हाला एक पहिला मुद्दा जसं की मी आता सांगितलं, तुमची पेमेंट 6667 पेक्षा कमी पाहिजे. कमी म्हणजे तुमच्या 12 महिन्यांपैकी कुठल्याही मंथ मध्ये जर या ठिकाणी तुमची सॅलरी ही 6667 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायचं आहे. आता यामध्ये एक फंडा आहे, जर तुमची अप्रेंटिसशिप स्टार्ट होऊन त्या मंथ मध्ये 15 दिवस जर तुम्ही काम केलं असेल, किती 15 दिवस जर काम केलं असेल तर पहिल्या मंथ मध्ये ही जी पेमेंट आहे ऑटोमॅटिक कमी येणार आहे. त्यानंतर जर तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये जर 15 दिवस कमी काम केलं असेल तर शेवटच्या मंथ मध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी 15 दिवसच या ठिकाणी तुम्ही काम केलेलं असेल त्याची पेमेंट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कमी मिळणार आहे. पहिला आणि शेवटचा हे 2 सोडून जे बाकीचे जे मंथ आहे त्या संपूर्ण मंथ मध्ये तुमची जर पेमेंट या ठिकाणी 6767 पेक्षा जर कमी आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी मंथली क्लेम करायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी जे मंथली क्लेम करण्यासाठी लागणार आहे ती म्हणजे तुमची अप्रेंटिसशिप जी आहे ती आता स्टार्ट आहे, म्हणजे आता तुमची चालू आहे. या कंडिशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करता येणार आहे. या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2च गोष्टी आहेत इयरली क्लेम करण्यासाठी आणि मंथली क्लेम करण्यासाठी. इयरली क्लेम केला, अप्रेंटिसशिप संपली, 6767 पेक्षा पेमेंट तुमची वर आहे, संपलं का. मंथली क्लेम करायचंय, अप्रेंटिसशिप जस्ट स्टार्ट आहे आणि 6767 पेक्षा पेमेंट तुमची कशी आहे? कमी आहे. या 2च गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. यामध्ये चुका काय केलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे, तुमची आता अप्रेंटिसशिप स्टार्ट आहे, केलेलं आहे इयरली क्लेम, मग याच्यामध्ये चुकला ना. तुमची आता अप्रेंटिसशिप स्टार्ट आहे, मग तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण वर्षाचे पैसे ते कसं देणार आहे? तुम्हाला या ठिकाणी अशाच प्रकारचे जे तुम्ही चुका केलेले आहेत त्यामुळे तुमचा आरो जो आहे रिजेक्ट किंवा रेक्टिफाय करत आहे. हे मुद्दा आपल्याला चूक आपली आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला इयरली क्लेम सांगितलं आणि मंथली क्लेम सांगितलं, या 2 गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे. आता खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करतात माझी अप्रेंटिसशिप संपलेली आहे, मी मंथली करू का इयरली करू? आता मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार की तुमचा कशा पद्धतीचे या ठिकाणी क्रायटेरिया आहे, तुमच्याजवळ कशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत हे मला नाही सांगता येणार. म्हणून मी मॅक्झिमम करून जे अशाच प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये देत असतो जे आपल्याला सांगता योग्य आहेत अशाच प्रकारचे, जे अर्धवट या ठिकाणी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर मी देत नाही. त्यानंतर थोडंसं आपण जाणून घेऊया तिसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये. आता आरो रिजेक्ट म्हणजे काय? हा जो काय रिजेक्ट आहे हा खूप प्रमाणे या ठिकाणी वाढलेला आहे. रिजेक्ट
किंवा रेक्टिफाय, या दोन गोष्टी तुम्ही नेहमी याच्यामध्ये पाहत असता. रिजेक्ट कशाला म्हणायचं आणि रेक्टिफाय कशाला म्हणायचं, या जर गोष्टी तुम्हाला समजल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला चेंजेस करणं सोपं होईल. आता यामध्ये आरओ या ठिकाणी आपण बघितलं असेल, ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता त्यावेळेस अशा प्रकारचं येतं रिजेक्टेड बाय आरओ, रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट. हा जो इस्टॅब्लिशमेंट आहे हा रिजेक्ट काय करत आहे, या दोन गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. रिजेक्ट कोण करू शकतो, एक तर तुमचा इस्टॅब्लिशमेंट किंवा आरओ. आता रिजेक्ट करण्यामागचं कारण असं आहे, यामध्ये आता जी चुका आहेत हे रिजेक्ट करण्याचे हे इस्टॅब्लिशमेंट आणि आरओ या दोघांचे सुद्धा आहेत. ते चुका कशा आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि ते चुका कशा पद्धतीने सुधारायचे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता यामध्ये एखादा तुम्ही क्लेम केलेला आहे, क्लेम केल्याच्या नंतर जी पोझिशन असते ती असते क्लेम राईज्ड. आता या क्लेम राईज्ड आलं तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो जे क्लेम राईज्ड. आता हे अशा प्रकारचं तुम्हाला क्लेम स्टेटस मध्ये दिसतं. तर क्लेम स्टेटस मध्ये ज्यावेळेस क्लेम राईज्ड हे दिसतं त्यावेळेस तुमचा एचआर ने या ठिकाणी अप्रूव्हल केलेला नाही. ज्यांचा क्लेम स्टेटस हा क्लेम राईज्ड आहे त्यांनी एचआर ला कॉल करायचं, एचआर ला भेटायचं आणि त्याच्याकडून अप्रूव्हल करून घ्यायचं. आता हे अप्रूव्हल केलेले. आता या रिजेक्टेड मध्ये जर बघितलं आपण तर दोन गोष्टी येतात तुमचं, एक तर आरओ रिजेक्ट करू शकतं किंवा इस्टॅब्लिशमेंट रिजेक्ट करू शकतं. आता या रिजेक्ट करण्यामागचं कारण काय आणि रिजेक्ट कधी करायला पाहिजे आणि रिजेक्ट कधी करू नये, या दोन गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. कारण की 90% मुलांचे प्रॉब्लेम हेच आहेत. रिजेक्टेड बाय आरओ, रेक्टिफाय बाय आरओ, इस्टॅब्लिशमेंट असो किंवा आरओ असो, या दोन गोष्टी याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये मॅटर करतात. आता जर तुमचा क्लेम हा इयरली होता किंवा मंथली होता, या दोन गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी समजून घ्यायच्या जरासा. जर तुमचा क्लेम इयरली होता किंवा मंथली होता, जर त्यामध्ये क्लेम करत असताना काही गोष्टी जर चुकल्या असतील, जर तो समजून घ्या तुमचा प्रिस्क्राइब्ड स्टॅम्प चुकला असेल किंवा बँक स्टेटमेंट जर चुकला असेल, काय सांगतो मी, जर तुमचा बँक स्टेटमेंट जर चुकला असेल तरच या ठिकाणी त्याने रिजेक्ट करायला पाहिजे. जर तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट चुकला असेल, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मंथली क्लेम करायचं पाहिजे होतं, तर अशा कंडिशन मध्ये त्यांनी या ठिकाणी जर रिजेक्ट केलं तर मग या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम येणार आहे. कारण की जर या ठिकाणी तुमचा क्लेम रिजेक्ट केला तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त इयरली क्लेमच करणं शक्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज येतं की मंथली क्लेम नॉट पॉसिबल, त्या विद्यार्थ्यांनी आपला क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्यांचा क्लेम हा रिजेक्ट झालेला दिसेल तुम्हाला या ठिकाणी. म्हणून यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतं. किंवा यामध्ये अजून एक दिसेल, जर ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम आहे ते सुटत नसेल तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आरओनं रेक्टिफाय करायला पाहिजे त्या ठिकाणी रिजेक्ट केलं आणि ज्या ठिकाणी रिजेक्ट करायला पाहिजे त्या ठिकाणी आरओनं काय केलं, रेक्टिफाय केलं. म्हणून यामध्ये सर्वात मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो. तर हा होता रिजेक्टचे कारण. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो रेक्टिफाय, म्हणजेच काय, जो काय तुमचा क्लेम आहे तो रेक्टिफाय पाहिजे किंवा रेक्टिफाय झाला म्हणजे याच्यामध्ये काय काय करता येणार आहे आपल्याला. जर रेक्टिफाय जर तुमचा क्लेम झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे चुकलेले जे काही डॉक्युमेंट आहे ते चुकलेले डॉक्युमेंट परत अपलोड करता येतात. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. जे काय चुकलेले डॉक्युमेंट आहे ते परत अपलोड करता येतात. जर कोणाचं या ठिकाणी डोमॅसाईल सर्टिफिकेट चुकला असेल, बँक स्टेटमेंट चुकले असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जर चुकला असेल आणि त्याला जर तुम्हाला या ठिकाणी जर परत अपलोड करायचं असेल तर तुमचा क्लेम या ठिकाणी रेक्टिफाय होणं गरजेचं आहे. जर रेक्टिफाय जर तुमचा क्लेम झाला तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्लेमला दुरुस्ती करता येतं. आता ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम रिजेक्ट झाल्यामुळे डॉक्युमेंट अपलोड चुकले होते, त्यांना करता येत नव्हते, तर त्यांनी सर्वात प्रथम या ठिकाणी आपला क्लेम हा रेक्टिफाय करून घेणं गरजेचं आहे. जर रेक्टिफाय झाला तरच तुम्हाला या ठिकाणी जो काय आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोडचं ऑप्शन येणार आहे आणि तुम्ही ते या ठिकाणी अपलोड करू शकता. आता हे रेक्टिफाय, त्याच्यानंतर अजून आपल्याला या ठिकाणी दिसतं आरओ रेक्टिफाय आपल्याला या ठिकाणी क्लेम स्टेटस मध्ये दिसतं किंवा इस्टॅब्लिशमेंट रेक्टिफाय अशा प्रकारचं दिसतं. रेक्टिफाय केला तर काही प्रॉब्लेम नाही, यामध्ये आपण नवीन क्लेम या ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकता. पण रिजेक्ट जर झाला आणि रिजेक्ट होऊन जर तुम्हाला मंथली क्लेम करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मंथली क्लेम करता येत नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं पाहिजे. आता एक मुद्दा लक्षात घ्या, आपला अशी चूक झालेली आहे की आपल्याला इस्टॅब्लिशमेंट असो किंवा आर असो त्यांनी रिजेक्ट करायला पाहिजे होतं, रेक्टिफाय केलं, रेक्टिफाय करायला पाहिजे होतं, रिजेक्ट केलं. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे. तर यामध्ये सर्वात फर्स्ट जे मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, तुमचा क्लेम हा जो का तुमचा क्लेम आहे त्याची पोझिशन काय आहे. आता हा पोझिशन म्हणजेच काय,
तो इस्टॅब्लिशमेंट कडे आहे का आरओ कडे आहे? या दो गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारण की हे जे तुम्हाला सांगते ते तुम्हाला आता स्वतः करायचं आहे. तुम्हाला कोणी असं ताटात आणून देणार नाही की बाबा हे म्हणून तुम्हाला आता स्वतः काम करायचं. आता काय करायचं पाहिजे ते बघूया. पहिलं आपलं या ठिकाणी बघितलं तर क्लेमचा पोझिशन काय आहे. या पोझिशन मध्ये काय असतो, एक तर इस्टॅब्लिशमेंट असतो किंवा दुसरा असतो त्याचा आरओ. या दोन गोष्टीकडे तुमचा क्लेम असेल. या पोझिशन नुसार जर बघितलं तर जर या ठिकाणी तुमचा क्लेम आता समजून घ्या रिजेक्ट केला असेल तर इस्टॅब्लिशमेंट तर करेल, आरओ तर करेल. रेक्टिफाय केला असेल त्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट तर करेल, आरओ तर करेल. या दोन गोष्टी तुमच्याकडे आता माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला क्लेम काय करायला पाहिजे होतं हे तुम्हाला आता या ठिकाणी समजून जायचं आहे. रिजेक्ट का रेक्टिफाय, या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता कारण की आता रिजेक्ट म्हणजे काय, रेक्टिफाय म्हणजे काय तुम्हाला आता सांगितलं. या अगोदरही व्हिडिओ या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मी डिटेल्स मध्ये अपलोड केलेले. जर तुमचा या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट न समजून घ्या रिजेक्ट केलं आणि तुम्हाला पाहिजे रेक्टिफाय, तर यामध्ये एक क्लेम करायचा चुकीचा म्हणण्यापेक्षा आपण याला काय म्हणू शकतो, आला क्लेम त्याला रिसबमिट करून टाका. रिसबमिट केल्याच्या नंतर या इस्टॅब्लिशमेंट कडे जा, त्यांना सांगा की माझ्या क्लेमला रेक्टिफाय करा. आता रेक्टिफाय आणि रिजेक्ट या दोन गोष्टी अजून तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, कारण की रेक्टिफाय कधी करू, रेक्टिफाय केल्याच्या नंतर काय होणार आपल्याला, ज्याच्यामध्ये चुकीचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड झाले तर तुम्ही करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये रेक्टिफाय का बदल वगैरे चेक करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर हा तुमचा रिजेक्ट झाला होता आणि तुम्हाला करायचं होतं रेक्टिफाय, तर या ठिकाणी चुकीचा क्लेम केला तुम्ही, म्हणजे क्लेम सबमिट करून टाकला. सबमिट केल्याच्या नंतर इस्टॅब्लिशमेंट कडे जाऊन रेक्टिफाय केलं. जर तुमचा हाच क्लेम पोझिशन जर आरओ कडे असेल तर मात्र मग तुम्हाला आरओ जवळच जावं लागेल. आता खूप सारे विद्यार्थी विचारतात की आरओचा ऍड्रेस काय आहे. आरओचा ऍड्रेस तुम्हाला गुगलवर सर्च करून भेटून जाईल. त्याच्यानंतर तुमचा आरओ कुठला आहे तेही तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. अगोदर जवळच्या बीटीआर म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट आयटीआयच्या जवळ एक बीटीआर ऑफिस असतो, त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही माहिती लागते तिथं घ्या. तिथं प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर प्रत्येक आरओला तुम्हाला या ठिकाणी जा. आता हे आरओला जा, बीटीआरला जा, ज्यावेळेस आपण सांगत असताना काही विद्यार्थी असे करतात ते ऐकत नाही. तुम्ही हुशार आहात, तुम्ही स्वतः या ठिकाणी निर्णय घेऊ शकता. तर तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे, म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी स्वतः निर्णय घ्यायचा आहे. मग या ठिकाणी जर गेलं तर या ठिकाणी सुद्धा आरओ कडे जाऊन तुम्हाला स्वतः ते रेक्टिफाय करून घ्यायचंय. जर तुमचा क्लेम हा रेक्टिफाय झाला असेल आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी रिजेक्ट, तर इस्टॅब्लिशमेंट कडे असेल तर या ठिकाणी स्वतः जायचं आणि या ठिकाणी सुद्धा आरओ कडे असेल तर आरओ कडे स्वतः जायचं आहे. तुम्हाला काही करता येत नसेल, एक चुकीचा क्लेम करा, रिजेक्ट झाला, रेक्टिफाय पाहिजे, क्लेम सबमिट करून टाका. त्याच्याजवळ जा, त्यांना सांगा माझा अगोदर रिजेक्ट झाला होता, आता मला रेक्टिफाय करून पाहिजे. आता हे तुम्हाला काय सांगतो, जर तुमचा आरओने जर या ठिकाणी जर रेक्टिफाय केला असेल तर तुमचा क्लेमची पोझिशन ही आरओ जवळच जाणार ना की इस्टॅब्लिशमेंट कडे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर इस्टॅब्लिशमेंटने केला असेल तर त्या ठिकाणी आरओ कडे जायचं नाही, तुम्हाला त्या आरओच्या लेवललाच तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट कडे जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. तर या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जर एवढं तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुमचा क्लेम हा ॲक्युरेटपणे सबमिट होतो आणि तुम्हाला मिळणारे पैसे हे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी मिळतात. तर या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मंथली क्लेम म्हणजे काय, इयरली क्लेम म्हणजेच काय, क्लेम रेक्टिफाय म्हणजेच काय आणि क्लेम रिजेक्ट म्हणजे काय, जर क्लेमच्या जागी रेक्टिफाय झाला आणि रेक्टिफायच्या जागी जर रिजेक्ट झाला तर काय करायला पाहिजे याचं संपूर्ण सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं एवढं जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुमचा जो काय क्लेम आहे तो ॲक्युरेटपणे या ठिकाणी सबमिट होऊन तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळून जातील. कारण की आता मार्च एंड जवळ आलेलं आहे आणि थांबलेल्या लोकांचे पैसे लवकरच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी होऊन जातील. म्हणून आता उशीर न लावता तुम्हाला आता या ठिकाणी घाई करायचंय, कामाला लागायचंय आणि आपला क्लेम या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये घेऊन जायचं आहे. मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या अशाच प्रकारच्या मित्रांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.